राजकीय पक्षांनी भूमिका एकदा घेतल्या की लोकांच्या समोर परिस्थिती ही जाते, आपल्याला मिळणार की न मिळणार अशी असणारी परिस्थिती आहे। आजच्या याच्यामध्ये जे राजकीय पक्ष भूमिका घेत नाहीत त्यांच्या संदर्भात ओबीसींचं असं मत व्हायला लागलेलं आहे की हे आपल्या बाजूने नाहीत, हे सगळे जे आहेत हे श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहेत किंवा हा जो समज वाढत चाललेला आहे हा माझ्या अंदाजानं धोकादायक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील ते असं म्हणतात आहे की आमच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही। त्याच्यामुळे राजकीय पक्ष जोपर्यंत भूमिका घेत नाही तोपर्यंत कुठलंही सरकार भूमिका घेईल असं मला वाटत जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे, फक्त श्रीमंत मराठ्याचं आंदोलन ते मी असं बघतोय की त्यांचं आंदोलन जे आहे ते गरीब मराठ्याचं आंदोलन आहे, परंतु सभेला येतात आहेत, जरांगे पाटील यांना पाठिंबा देतात आहेत, पण त्यांना प्रतिनिधी मिळत नाही हे त्यांनी असं लक्षात घेतलं। त्याच्यामुळे असं त्यांचं आंदोलन आता कुठल्या दिशेने जाईल काय जाईल हे मला सांगता येणार नाही। आरक्षण श्रीमंत मराठा हे आंदोलन श्रीमंत मराठ्यांचं आहे असं आताच काही वेळापूर्वी बोलताना नाही, मी असं म्हणालोय की त्याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण न देणं हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे। त्याच्यामुळे असणारं जे आंदोलन झाली पाहिजे ती इथल्या असणाऱ्या श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झाली पाहिजे। दिशाभूल झालाय का म्हणजे तुम्ही म्हणताय त्यांचं आंदोलन कुठे जाईल हे मला कळत नाही, आंदोलन मुळात गरीब मराठ्यांना म्हणजे मी भरकटलेलं असं म्हणणार नाही, ते असणारा जरांगे पाटील यांना असणारं एक ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे की ते श्रीमंत मराठ्यांबरोबर आहेत की जे 31 खासदार निवडून आले त्यांच्या बरोबर आहेत की त्यांच्या मोर्चामध्ये येणारा जो गरीब मराठा आहे, रयतेचा मराठा आहे त्यांच्या बरोबर आहेत का याचा त्यांना आता उत्तर द्यावं लागणार आहे। वेगळं ताट ठेवायचं म्हणलं जी वेगळे ताटा देण्याचा आतापर्यंत प्रयोग झालेला आहे तर ते टिकेलं नाही म्हणून सातत्याने त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं की मी माझं अगोदरचं स्टेटमेंट होतं की सत्ता ही श्रीमंत मराठ्यांची सत्ता आहे आणि ते श्रीमंत मराठा जो आहे तो गरीब मराठ्याला आरक्षण मिळूच नाही याच दृष्टीने त्याचे प्रयत्न चाललेले आहेत। आणि म्हणून मी मागे म्हणालो होतो की याचा तोडगा मी आत्ता मांडणार नाही, का मांडला तर त्या तोडग्याचा खेमा केल्याशिवाय हे राहणार नाही आणि म्हणून सत्ता आल्यानंतर आम्ही मांडू असं आम्ही त्या ठिकाणी त्यावेळी म्हणालो। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।